आषाढी एकादशी. आता आषाढी एकादशी दिवशी आज वारकरी, आज एखादं लग्न जर असेल तर त्याला काय करतो आपण? दुसऱ्या माणसाला येण्यासाठी काय पाठवतो? पत्रिका देतो. ह्या वारीला न पत्रिका देता लाखो भाविक पंढरपूरला येतात. किती येतात? लाखो भाविक. मग आता काय, इथं आपली लाखवेची 4 भाविक आहेत, लहान भाविक आहेत. आज ह्या भाविकांनी आज भगवंताची पालखी काढली. सगळ्यात आनंदाची गोष्ट झाली. पहिल्यांदाच पालखी काढली. आज सरांचं सुद्धा कौतुक करावं लागेल. पहिल्यांदाच खांद्यावर पताके घेऊन जाणं हे सोहळा असं एक 3 प्रकारचं झालं. आता ह्यो दिंडीत सुद्धा पालखी असते. बिन पालखीची दिंडी नसते. पालखी ही दिंडीत असते. आज का तर भगवंत आपल्या जवळ आहे. तुझा आहे तुझ्यापाशी परी जागा चुकलाशी. आपण जागा चुकलो आणि वेगळ्या वाटेने गेल्यामुळं आपल्याला या दिंडीचं काय महात्मा आहे हे आपल्या लोकांना कळलं नाही. पण इथून खाली जर आपण जर गेलो तर ह्या दिंडीचं महात्मा काय आहे. आज लोक रस्त्याला घेऊन उभे आहेत. म्हणजे काय म्हटलंय? खात जागा. तुला पाहिजे तेवढं बघून खायला देतो, पण फक्त माझ्या नाम घे. एक वेळा नाम घे. आता काय नाम घ्यायचं आहे? सकाळचं उठलं रामकृष्ण हरी म्हणा. सकाळचं उठलं रामकृष्ण हरी म्हणा. हे नाम आहे. हे भगवंताचं नाम आहे. बाकी दुसरं काय नाही. मुशाने म्हटले खात जागा. तुला मी खाण्याचं कमी केलेलं नाही. घेऊन उभे आहेत पण खाण्याची ताकद पाहिजे. बरं लय खाल्लं तर देवाची आठवण होणार नाही. होणार लय. आपण आता जरी फराळाचं केलं तर वरच्या वाडला जाऊ शकतोय? तिथं झोपून घेणार. सराई म्हणणार सर आता काय नाही, वरच्या वाडीला जाऊया, आपली तिथे जाऊया मागे म्हणणार का नाही? थोडा आहार खाला पाहिजे. जर आपण आहार कमी खाला तर आपला अभ्यास सुद्धा होऊ शकतोय. आज सरांनी दिलेला अभ्यास नाही तर आलं शाळेतनं आलं, जेवलं, पाठ भरून जेवलं की जरा सुस्ती आहे, मग जरा झोपलं पाहिजे. तर झोपल्याच्या नंतर भगवंताचं आठवण येत नाही. तर आहार कमी केला पाहिजे तर आपल्याला भगवंताची आठवण येणार, किंवा आपल्या सरांनी जो अभ्यास दिलाय तिची आठवण येणार का नाही? आणि जर आहार जास्त जर खाला तर आपल्याला झोप येणार. झोप आली की झोपला तो झोपला, झोपला की झोपलाच. तो उठत नाही मोबाईल. आपलं पूर्वी कसं होतं, लोक 100 वर्ष जगत होती. 110 वर्ष लोक जगत होती. 110 वरून 100 वर आली, 100 वरनं 80 वर आली, 80 वरनं 60 वर आली, 60 वरनं 40 वर आले, 60 वरनं 40 वर आले. मग हे का आली तर आहारामुळं. आहार व्यवस्थित नाही. आपला आहार जो आहे त्या आहार आपण खात घालतोय, शेताला खाद्य घालतोय, ह्याच्यामुळे आपलं आयुष्य कमी झालं. आणि भगवंताकडे आपण वळलं पाहिजे. आज तुम्ही लहान पोरं आहे, शाळेत जायच्या अगोदर रामकृष्ण हरी म्हणा, शाळेला निघून जावा, चांगला दिवस जाईल. बघा तुमचा जातोय का नाही. आणि तुम्ही नाहीच जर म्हटला चला जाऊया तर तसंच चला म्हणते. ये रे माझ्या मागल्या, पुढच्याला म्हणते ये रे माझ्या मागल्या. तर असं न करता भगवंताचं नाम घ्या. शाळेत गेल्यावरती देवाचं नाव घ्या. एक 5 मिनिटं माझी मी विनंती आहे सरांनी की हरिपाठ एक 5 मिनिटं जर घेतला जागा नाही. किती आहे? देवाची दाळी उगाक्षे नगरी तेने मुक्तीचारी साजेरे. हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी. आसुनी संसारी जीवी करी वेदशास्त्री उभारी पायी सगळ्या. व्यासाची या पुन्हा द्वारकेचा राणा पाठावर 4वेदी जाणून शास्त्र करा. 18 पुराण हरीशी गाठ. 18 पुराणी तुमची असू द्यात, त्या एका नामामध्ये सगळे आहेत. 18 पुराण, 6 शास्त्र, 18 पुराण फक्त हरीच्या नामामध्ये.